प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की 19वीं किस्त हमारे प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी की 24 फरवरी को बिहार के भागलपुर से सिंगल क्लिक के माध्यम से सीधे किसानों के खाते में अंतरित करेंगे और लगभग 9 करोड़ 80 लाख किसानों के खाते में 22,000 करोड़ रुपए की राशि डाली जाएगी। पिछली बार 9 करोड़ 60 लाख किसानों को इसका लाभ मिला था। इस बार किसानों की संख्या बढ़ी है। अब तक लगभग 3,86,000 करोड़ रुपए की राशि इस योजना के अंतर्गत किसानों के खाते में डाली जा चुकी है और 19वीं किस्त डलते ही ये राशि बढ़ के हो जाएगी 3,68,000 करोड़ रुपया। ये दुनिया की सबसे बड़ी डीबीटी की योजना है जिसने छोटे किसानों की जिंदगी बदली है और ऐसे किसान जो लघु और सीमांत है विशेषकर उनकी खाद बीज संबंधी जो तात्कालिक आवश्यकता होती थी उसको पूरा करके उत्पादन बढ़ाने में महत्वपूर्ण योगदान दिया है और मुझे प्रसन्नता है कि प्रधानमंत्री जी 24 फरवरी को फिर किसानों के खाते में पैसा डालेंगे। नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो, तुमचा पीएम किसानचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारीला देण्यात येणार आहे। त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे ते जाणून घ्या। माझ्या शेतकरी बांधवांनो, तुमचं अकाउंट डीबीटी आहे का हे चेक करून घ्या, कारण की मध्यंतरी खूप लोकांचे डीबीटी हे कॅन्सल झाले होते। त्यांचे आधार कार्ड अपडेट न असल्यामुळे त्यांचे हप्ते त्यांना आलेले नाही होते। म्हणून लवकरात लवकर तुम्ही चेक करून घ्या की तुमचं आधार कार्ड डीबीटी लिंक आहे का, त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। तसेच एका घरात 2 लोकांना पीएमईजीपीचा लाभ आता यापुढे मिळणार नाही, त्यांचे नाव शक्यता कट करण्यात येणार आहे। मित्रांनो, लक्षपूर्वक ही माहिती व्यवस्थित पहा। शेतकऱ्यांना काय काय करायचे आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे असलेले पीएम किसानचे डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थित ठेवायचं आहे। त्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशनही होणार आहे। ज्यांना पैसे येणार नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही, त्यांना परत फॉर्म करता येणार आहे। ते परत फॉर्म करून ते पैसे मिळवू शकता, पण तुमची पण चौकशी लाडकी बहीण सारखी होणार आहे। कृषी मंत्री यांनी ही माहिती दिलेली आहे की काही शेतकरी सरकारची फसवणूक करत आहे, त्यामुळे त्या शेतकऱ्यांना आळा घालण्यासाठी आता चौकशी सुरू होणार आहे किंवा झालीही असेल। मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तुमचं लवकरच 24 फेब्रुवारीलाच हप्ता तुमच्या अकाउंटला पोहोचवणार आहे आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला अजिबात विसरू नका। पीएम किसानची फाईल डाउनलोड करताना खात्यातून 2 गोष्टी गायब झाले। शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे। मित्रांनो, कोणत्याही लिंकला टच करू नका की किसानचे पैसे आले। तुम्हाला फक्त तुमच्या अकाउंटला मेसेज येईल, त्याच्यावर पैसे आले की तुम्ही थेट तुमच्या बँकमध्ये जाऊन पैसे चेक करू शकता। कोणालाही बळी पडू नका। अशा मेसेजांना तुम्ही त्यांच्यावर क्लिक करू नका। शेतकऱ्यांना पैशाचा मेसेज आला तर बँकमध्ये जाऊन तुम्ही खुशाल चेक करू शकता। आणि मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।